हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण. आज आपण TET एक्झाम आणि स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित इतिहास या विषयाचा अभ्यास करणार आहोत. चला तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादी कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात होतो. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. भूर्जपत्रे हे भुर्ज वृक्षांच्या सालीपासून बनवले जाते. भुर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळतात. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. वेद, मूळ ग्रंथ काव्यरूप हा होता. 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे, अर्थ म्हणजे ज्ञान. वेदांना म्हणजे ऋषींना म्हणतात. कर वसूल करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागधूक असे म्हणत. जैन धर्म, धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात. 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते. त्यांचा कालखंड इ.स. पूर्व 599 ते इ.स. पूर्व 527 हा होता. कुंडग्राम हा त्यांचा जन्म होता. पित्याचे नाव हे सिद्धार्थ होते. आईचे नाव त्रिशला. बौद्ध धर्म याविषयी आपण माहिती पाहूया. संस्थापक गौतम बुद्ध यांचा कालखंड इ.स. पूर्व 563 ते इ.स. पूर्व 483. जन्म नेपाळमध्ये लिंबुनी वनात त्यांचा जन्म झाला. पित्याचे नाव शुद्धोधन होते तर आईचे नाव मायादेवी. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ हे होते. उपदेश त्यांनी पाली भाषेतून दिला. महाजनपदे 4 महाजनपदे राहिली: कोसल, वत्स, अवंती आणि मगध. त्यानंतर तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळ मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायाचा उदय झाला. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सैनिकाने सिंध प्रांतावर स्वारी केली. उत्तरेकडील सुलतानशाही इ.स. 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमण केले. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुब बिन ऐबक यांची निवड केली होती. विजयनगरचे राज्य. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेर मानला जातो. भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट आणि किल्ले यांचा समावेश होतो. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. सम्राट अकबराच्या नाण्यावरील राम-सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिव-पार्वतीच्या प्रतिमा यावरून धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. आता मौखिक साधने कोणती आहेत ते आपण पाहूया. लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा आणि मिथके. लिखित साधने कोणकोणती होती ते आपण पाहूया. वंशावली किंवा शकावली, पत्रव्यवहार, खलिते, बखरी, तवारीख, परदेशी प्रवाशांची वर्णने, ग्रंथचरित्र, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे आणि राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे. यावर तुम्हाला हमखास एक प्रश्न
महाराष्ट्र परिषद विचारते. त्यानंतर आपण सुलतानशाही पाहणार आहोत. सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. कोण हा विजयनगरचा पहिला राजा होता असा प्रश्न बनू शकतो. तर हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीतिक विषयक ग्रंथ लिहिला. कृष्णदेवरायाने कोणता राजनीतिक विषयक ग्रंथ लिहिला? तर आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिला. आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिला? तर तेलुगू भाषेमध्ये लिहिला. बहमनी राज्य. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे राजधानी स्थापन केली. तर मोहम्मद गावन. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. आता आपण पाहूया वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही, बिदरची बिदरशाही, तर अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंडाण्याची कुतुबशाही. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो जोड्या लावामध्ये. मुघल सत्ता. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. आशियातील उझबेकिस्तानमध्ये फरगाना राज्याचा राजा होता. बाबरने भारतात प्रथम तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. पानिपतची पहिली लढाई. बाबर आणि इब्राहिम लोधी दरम्यान पानिपतची ही पहिली लढाई झालेली आहे. ती 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी लढाई झाली आहे. त्यानंतर इसवी सन 1530 मध्ये बाबराचा मृत्यू झाला. बाबर नंतर हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशाहने त्यांचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली. हुमायून नंतर अकबर व हेमू यांच्यात इसवी सन 1556 मध्ये पानिपत येथे लढाई झाली. पानिपतची दुसरी लढाई अकबर व हेमू यांच्यामध्ये इसवी सन 1556 मध्ये झाली आहे. अकबरानंतर जहांगीर नंतर शहाजहान नंतर औरंगजेब. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे गुरु आहेत. भक्ती चळवळ आपण पाहूया. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतामध्ये झालेला आहे. नायनर आणि अरवाळ या भक्ती चळवळी उदयास आल्या होत्या. नायनर हे शिवभक्त होते तर अरवाळ हे विष्णुभक्त होते. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. आता आपण गुरु नानक यांच्याविषयी माहिती पाहूया. शीखांचे किंवा शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु हे गुरु नानक होते. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ होता. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होते. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे. प्रेम आणि भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते. अशा पद्धतीने हा आपला शॉर्टकट व्हिडिओ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर अवश्य करा. धन्यवाद.